ओम नमः शिवाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, श्रावणच्या पवित्र मासमध्ये अनेक व्रतवैकल्ये केली जातात. त्यातीलच पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण होय. मित्रांनो, नागपंचमीच्या सणाला शास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. या नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन केले जाते. मित्रांनो, शास्त्रानुसार मानले जाते की नागराज वासुकी या पृथ्वीचे मूळ आधार आहेत. भगवान शिव यांच्या गळ्यात विराजित आहेत. त्यामुळे शास्त्रामध्ये नागपूजनाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. आणि श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्ष पंचमी तिथीला नागपंचमीचा हा सण साजरा केला जातो. या दिवशी सौभाग्यासाठी, आपल्या भावाच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी नागपंचमीचे व्रत ठेवले जाते व नागदेवतेचे पूजन केले जाते. तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीचं पूजन नेमकं कसं करावं, व्रत कसं करावं, त्याचा पूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच या दिवशी कोणते विशेष नियम पालन करावे, काय करावे, काय करू नये, त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार. तसेच कोणता मंत्र म्हणावा ते देखील आपण जाणून घेणार. त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वप्रथम ही जी पंचमी तिथी आहे ती कधी प्रारंभ होते, तर पंचमी तिथी प्रारंभ होते 28 जुलैच्या रात्री 11:24 आणि ही तिथी पंचमी तिथी समाप्त होते 30 जुलैच्या सकाळी 12:46 ही तिथी समाप्त होणार आहे. त्यामुळे 29 जुलैलाच आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे. तर आता जो पूजनाचा जो मुहूर्त आहे तो देखील आपण पाहून घेऊया. तर हे जे नागपंचमीचं जो पूजन आहे ते आपल्याला सकाळी 5:42 ते 8:31 आपण हे पूजन करू शकता. तसेच दुपारचा जो मुहूर्त आहे सकाळी 10:47 ते दुपारी 12:28 दुसरा मुहूर्त आहे. तर या पूजनासाठी दुपारचा मुहूर्त हा चांगला आहे. या दरम्यानच आपण पूजन संपन्न करायचं आहे. तर मित्रांनो, नागपंचमीला प्रामुख्याने 8 नागांची पूजा केली जाते. त्यामध्ये अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कुलीर, कर्कट आणि शंख, याचबरोबर सर्पदेवी, वासुकीची बहीण मनसादेवी आणि तिचा मुलगा आस्तिक मुनी याचीही पूजा या दिवशी केली जाते. नागपंचमी व्रत करताना हे व्रत चतुर्थी दिवसापासूनच आपल्याला प्रारंभ करायचा असतो, ज्याला आपण आपल्या भावाचा उपवास म्हणतो. तर चतुर्थीच्या तिथीपासूनच आपण हे व्रत प्रारंभ करायचा आहे. एक वेळ अन्नग्रहण करायचं आहे आणि नागपंचमीच्या दिवशी उपवास करून संध्याकाळी हे व्रत सोडायचे आहे. आता आपण पूजाविधी जाणून घेऊया. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आपले घरांगण स्वच्छ करायचं आहे, आपले स्नानाधिक नित्यकर्म निवृत्त व्हायचं आहे आणि स्नान करत असताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपण स्नान करायचं आहे आणि आपली नित्यपूजा संपन्न करून घ्यायची आहे. नित्यपूजा संपन्न केल्यानंतर आपण पूजास्थळाच्या बाजूलाच सुशोभन करायचं आहे, रांगोळी काढायची आहे, त्यावर पाट ठेवायचा आहे किंवा चौरंग ठेवा, त्यावर लाल वस्त्र अंथरावा आणि त्यावर भगवान शिव पार्वती तसेच भगवान श्री गणेश यांची मूर्ती अथवा फोटो आपण स्थापित करायचा आहे. कारण श्रावण महिना आहे, त्यामुळे भगवान शिव कुटुंबाचं पूजन या दिवशी आपण अवश्य करायचं आहे. तसेच नागाचं चित्र असेल तर नागाचं चित्र त्या ठिकाणी ठेवा, नसेल तर मातीची मूर्ती असेल ती देखील ठेवली तरी देखील चालणार आहे. त्यावर आपण पूजास्थळी गंगाजल शिंपडायचं आहे. अशा पद्धतीने मांडणी झाल्यानंतर आपण दीप प्रज्वलित करायचा आहे आणि पूजेला प्रारंभ करायचा आहे. सर्वप्रथम भूमिपूजन, दीपपूजन आपण करून घ्यायचं आहे. त्यानंतर भगवान श्री गणेश यांचं पंचोपचारांनी पूजन करायचं आहे. त्यांना दुर्वा, फूल, अक्षता अर्पण करायचे आहेत, गंध लावायचा आहे, वस्त्र अर्पण करायचं, जानवे अर्पण करायचे आहे व जास्वंदीचं फूल श्री गणेश यांना अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला भगवान शिव, माता पार्वतीचं यांचं देखील पूजन संपन्न करायचं आहे. माता पार्वतीचं वस्त्रालंकार अर्पण करायचे आहेत. भगवान शिव यांना चंदनाचा त्रिपुंड काढायचा आहे. तसेच त्यांना बेलाची पानं हे आपण अवश्य अर्पण करायचं आहे. पंचोपचारांनी पूजन झाल्यानंतर आपल्याला नागदेवतेचे पूजन करायचं आहे. तर नागदेवतेला या ठिकाणी पंचामृताने स्नान करायचं आहे. ते शक्य नसल्यामुळं आपण पंचामृत व गंगाजल त्या मूर्ती असेल तर मूर्तीवर शिंपडायचं आहे, फोटो असेल तर फोटोवर शिंपडायचं आहे आणि नमस्कार करून आवाहन करायचं आहे. आणि त्यानंतर त्यांना देखील कापसाचं जे गेजवस्त्र आहे ते अर्पण करायचं आहे आणि त्यांना गंध लावायचा आहे, अक्षता अर्पण करायचं आहे, फूल ठेवायचं आहे आणि
पूजन झाल्यावर त्यांना त्या ठिकाणी पूजास्थळी कच्चे दूध, तूप, साखर एकत्र करून नागदेवतेला ते नैवेद्य म्हणून किंवा ठेवायचं आहे, अर्पण करायचं आहे. आणि या दिवशी आपण एक मंत्र पूजन झाल्यानंतर हा मंत्र अवश्य म्हणायचा आहे की ज्यामध्ये 8ही नागांचा जे नामजप आहे तो होणार आहे. तर तो मंत्र आहे अनंतं वासुकी शेष पद्मनाभं च कंबलं शंखपाल धृतराष्ट्र तक्षकं कालियं तथा. हा मंत्र आपण अवश्य म्हणायचा आहे. शक्य झाल्यास एक माळ या मंत्राचा जप आपण केला तरी देखील चालणार आहे. हेही शक्य नसल्यास आपण भगवान शिव यांचा पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा मंत्राचा 108 वेळेस जप केला तर देखील चालणार आहे. तर त्यानंतर आपण आपल्या घर कुटुंबाच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करायची आहे, कथा श्रवण करायची आहे. भगवान शिव, श्री गणेश, त्यानंतर नागदेवतेची आरती यावेळेस आपण अवश्य करायची आहे. आणि संध्याकाळी याप्रमाणेच आपण पुन्हा पूजन करायचं आहे. या दिवशी दान करायचं आहे. तसेच संध्याकाळच्या वेळेस हे व्रत आपण पूजन करून त्यानंतर सोडलं तर देखील चालणार आहे. तर या नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचे पूजन केल्याने मानले जाते की आपल्या घर कुटुंबाच्या रक्षणाबरोबरच व्यक्तीच्या कुंडलीतील कालसर्प दोषातून त्याची मुक्ती होते. तसेच या नागपंचमीच्या दिवशी काही नियम पालन शास्त्रानुसार केले जातात. तर त्यामध्ये या दिवशी काही चिरू नये, काही कापू नये, तसेच चुलीवर तवा ठेवू नये, या दिवशी काही तळू नये, तसेच नांगर चालवू नये, जमीन खोदू नये. हे अशा प्रकारचे नियम शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी सांगण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आजची माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करा. आवडल्यास लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.